अखिल गुणनिधान करुणावरुणालय भक्त काम कल्पद्रुम श्री रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा श्रीमन श्री निवृत्तीनाथ महाराज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोपाराय संत श्रेष्ठ श्री सोपानदेव महाराज जगत्त्रय जननी आदिशक्ती श्री मुक्ताबाई आई साहेब शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज सकल सद्गुरु परंपरा कलिवलनाशिनी पतित पावनी श्री तापी मैया सज्जन भाविक भक्त श्रोतृवृंद या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या चरित्र कथा प्रसंगातील चतुर्थ दिवसाच्या सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. संत महात्म्यांचं अलौकिक चरित्र आपण पाहतोय. मनुष्य जीवनामध्ये संत महात्म्यांचं जीवन कोणत्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करताय हे आपण वेळोवेळेला पाहतोय. काल आपण श्री एकनाथ महाराजांना सद्गुरूची कृपा प्राप्त झाली याचं चिंतन करत होतो. अत्यंत विलक्षण अलौकिक नाथ महाराजांचं जीवन आहे. की ज्यांच्या चरित्र श्रवणानं आपल्याही अंतःकरणामध्ये संत महात्म्यांची भगवंताची अलौकिक कृपा प्राप्त होणारं साधन आहे. निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्या संतांच्या संगती करताच वेगवेगळे रूप धारण करतो. उपनिषदकार सांगतात यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरुः तस्यैते कथिता ह्यार्था प्रकाशन्ते महात्मना. यस्य देवे ज्या पद्धतीनं भगवान श्री परमात्माची उपासना केली पाहिजे तद्वत तथा गुरो हो त्याच पद्धतीनं सद्गुरु देवांची उपासना केली पाहिजे. तस्यैते कथिता ह्यार्था प्रकाशन्ते महात्मना. सद्गुरुदेव निज ज्ञान प्राप्त करून देतात, आत्मबोध प्राप्त करून देतात. जोपर्यंत सद्गुरूची कृपा होत नाही तोपर्यंत मानवी जीवनाला परिपूर्णता नाही. भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांच्या चरित्रातून आपल्याला हे प्रकट करता येईल ना. कथा प्रसिद्ध आहे, सर्वांना ज्ञात असणारी कथा आहे. संत श्रेष्ठ भक्त शिरोमणी नामदेव राय संत सभेमध्ये आनंदीला जातात.
गोरोबा काका हातामध्ये थापटणं घेऊन सगळ्यांना तपासताय. त्यावेळेला नामदेवरायांना ज्यावेळेला तपासलं त्यावेळेला नामदेवरायांना राग आला. नामदेवराय म्हणतात हे असं कुठं तपासलं असतं का, पळून गेले तिथून. आईसाहेब तिथे होत्या, आईसाहेब रागवल्या. आईसाहेब म्हणतात अरे अरे अखंड दयाशी देवाचा शेजार, अरे अहंकार गेला नाही. अहो तुम्ही नित्य देवाच्या सन्निधानामध्ये राहताय, अजून अंतःकरणाची वृत्ती परिपक्व झाली नाही का? ही बोलण्याच्या गोष्टी आहेत, संतांच्या या लीला बघतात. संत सर्वज्ञ परिपूर्ण असतात. संतांचं चरित्र हे आपल्याला आचरण दाखवण्याकरता असतं. गोरा म्हणे कोरा राहिला की बाई. गोरोबा काका म्हणतात कोरच राहिलं हे म्हणतात, पक्क झालंच नाही. तिथून ते नामदेवराय धावपळ करत पंढरीनाथ परमात्म्यापाशी आले. पंढरीनाथ परमात्म्याला सांगू लागले देवा तिथे जाऊन परीक्षा घेण्याकरता मला पाठवलं होतं काळंदीला. देव हसू लागले. देव म्हणतात संतांच्या सभेमध्ये गेल्यानंतर मी तिथं बोलू शकत नाही. मग देवा मी काय केलं पाहिजे? देवाने सांगितलं तुम्हाला गुरु करावाच लागेल, त्याच्याशिवाय होणार नाही. कोणाच्या तरी मार्गाने तुम्हाला गेलंच पाहिजे, मार्गक्रमणा केलीच पाहिजे. भगवंतांनी सांगितल्यानंतर नामदेवराय म्हणतात देवा कुठं जावं? भगवंतांनी नामदेवरायांना औंढ्याला पाठवलं. विसोबा खेचर नावाचे साधू त्या ठिकाणी आहे. परिपूर्ण ज्ञानी, ब्रह्मानंदामध्ये तल्लीन झालेले, ब्रह्मस्वरूपाची अनुभूती घेणारे महान नामदेवराय तिथे गेले. गेल्यानंतर पाहिलं तर महाराज देवाच्या डोक्यावर पाय ठेवून बसले. नामदेवराय म्हणतात महाराज असं कुठे असते का, देवाच्या डोक्यावर पाय ठेवून तुम्ही बसलात? विसोबा खेचर म्हणतात बाळा जिथे देव नाही तिथे पाय ठेव. सगळीकडे देव प्रगट होता ना. किती वेळ लागतो शहाण्या माणसाला सांगायला. पूर्वीच्या काळामध्ये लोक बाजारला जायचे. बाजारला जात असताना घोड्यावर बाजार करण्याची पद्धत होती ना पूर्वी. मग त्या काळामध्ये किंवा आताही असे अनेक चांगले चांगले जातीवंत घोडे बाजारात आहेत की ज्यांना फक्त इशारा कळतो. तसंच पूर्वीच्या काळामध्ये काही बैलही हुशार होते का, त्या बैलांनाही इशारा करायचा. म्हणजे जाणत्या माणसाला फार सांगावं लागत नाही. पूर्वी लोक एकमेकांना पत्र लिहायचे. काही गोपनीय गोष्टी जर लिहायच्या असतील तर त्याचा उल्लेख त्या पत्रात करत नव्हते. आणि मग शेवटी लिहिले जायचं सुज्ञास फार सांगणे नाही. म्हणजे शहाण्याला फार सांगावं लागत नाही. नामदेवराय संत होते. अभिमान गेला. नामदेवराय पायाला लागला. नामा म्हणे माझी खिचर माऊली, कृपेने सावली केली. कृपा झाली महाराज. कृपा झाल्यानंतर नामदेवरायांचा प्रसिद्ध अभंग झाला महाराज. माझे मज सुख गाविले डोळा, विधवी प्रेम कळा नाम मुद्रा. आणि मग आल्यानंतर पंढरीच्या पहिल्या तीरावर नामदेवराय थांबलेले आहेत. चंद्रभागेचं स्नान केलं आणि स्वयंपाक करू लागले. स्वयंपाक केल्यानंतर भगवान परमात्मा श्वानाच्या वेशामध्ये आले. भगवंतांना परीक्षा घेतली. त्या भाजत असलेल्या रोट्या घेऊन देव पळू लागले. नामदेव महाराज हातात तुपाची वाटी घेतात आणि मागे मागे धावू लागलेला. नामदेवराय म्हणतात देवा थांबा, देवा थांबा. देवा जर ह्या अशाच रोट्या खाल्ल्या तर पोट दुखेल, त्याला तूप लावू द्या ना. नामा धावे श्वाना पाठी. मग कुत्र्यातला देव बोलू लागला. तव श्वान हसोनी बोलिले, नामया तुझं कैसे कळले? नामदेवराला विचारलं तुला कसं कळालं रे मी कुत्र्याच्या रूपात आलो म्हणून?
नामदेवराय म्हणतात, देवा आता कळणार नाही का? येरू म्हणे खेचरी उपदेशिले सर्वाभूती विठ्ठल. सर्व प्राणी मात्रांमध्ये जो अंतर्बाह्य रूपानं नटलेला परमात्मा आहे, तो परमात्मा गुरुकृपेशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून तो परमात्मा अनुभवण्याकरता, प्राप्त होण्याकरता गुरुची कृपा अत्यावश्यक आहे. म्हणून उपनिषद आपल्याला सांगतं, ज्या पद्धतीनं भगवंताची उपासना करण्याची परंपरा आहे, तद्वत सद्गुरूचीही उपासना करण्याची परंपरा आहे. म्हणून यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु. त्याच पद्धतीनं सद्गुरूंची उपासना करावी. नाथ महाराज काया वाचा मनाने सद्गुरूंची उपासना करताय. काल आपण कथा चिंतन करत होतो, हिशोबी हिशोब अवघाची मिळाला. मध्यरात्र ओलांडून गेल्यानंतर श्रीनाथ महाराज जनार्दन स्वामींकरता म्हणून हिशोबाचं काम करताय. एक आडक्याची चूक मिळाली. स्वामींनाही आनंद झाला, मस्तकावर हात ठेवला. करुणावंत झाले स्वामी. श्रीनाथ महाराज तल्लीन होतात, उत्कंठित होतात की आता आपल्याला भगवंताचं दर्शन होईल. म्हणून जनार्दन स्वामींनी विचार केला, हीच योग्य वेळ आहे. नाथ महाराजांना आता दत्तात्रेयांचं प्रभू परमात्म्याचं दर्शन करवलं पाहिजे. तो परमात्मा प्राप्त होण्याच्या अगोदर आसन तयार करावं लागतं आणि निर्मळ हे काया अधिष्ठान तयार. अंतःकरणातले सगळे विकार बाहेर जावे लागतात. तेव्हा देवाचं अस्तित्व आपल्या ठिकाणी प्रकट होतं ना. काम क्रोध केले रीते, हे रीत झाल्याशिवाय दुसरं भरता येईल का? गेलो आपण बाजार करायला. बाजार करायला गेल्यानंतर हे पिशवी भरून बाजार केला. बाजार केल्यानंतर परतीच्या मार्गाला लागल्यानंतर आपल्या ओळखीच्या माणसाला हाक मारली. आता बाजार संपत आलेला होता, अस्तमान होत होता आणि एखाद्याला सांगितलं, बाळा जा, जाता जाता हे एवढे कांदे वांगे काय भाजीपाला असेल तो घेऊन जा. आपण काय म्हणतो, पिशवीत जागा नाही ठेवायला. आता अहो पिशवी पहिलीच भरलेली आहे, कुठे ठेवावं हे? अहो मग जर देव यायचं असेल तर हे पोतं रिकामं पाहिजे ना, या पोत्यात जागा पाहिजे ना देव ठेवायला. मग तू का म्हणे, चित्त झाली या निर्मळ येवनी गोपाळ राहे तेथे. देव तिथेच येतो. देव कुठेही यायला रिकामा आहे का? सद्गुरु कृपेच्या या अंतःकरणातल्या वृत्तीवर परिणाम झाला. नाथ महाराज दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाकरता लालायित होत आहेत. जनार्दन स्वामींनी विचार केला, देवगडावर उत्तर दिशेस एकांतात जे असं रम्य स्थान आहे, अनेक फल पुष्पांचे वृक्ष त्या ठिकाणी आहेत, अत्यंत एकांत त्या ठिकाणी आहे. जनार्दन स्वामींच्या आज्ञेनं त्या एकांत स्थानामध्ये कोणी जात नव्हतं. त्या स्वच्छ शुची प्रदेशामध्ये रोज जनार्दन स्वामी ध्यान करायचे, समाधी सुखाचा अनुभव ते घ्यायचे. गुरुवारचा सगळा दिवस तिथे घालवायचे. साक्षात दत्त गुरु दर्शन द्यायचे, संभाषण करायचे. हा दत्त दर्शनाचा लाभ श्रीनाथ महाराजांनाही प्राप्त व्हावा असं स्वामींना वाटलं आणि वाटल्यानंतर पूर्वकल्पना त्याची दिली. दत्तात्रयान वाचून इथं दुसरं कोणी येत नाही. ते कोणत्या वेशात येतील आपल्याला सांगता येत नाही. घाबरू नका. गुरुची आज्ञा मिळाली, गुरुवचन सार्थ होण्याची तळमळ लागली. नित्यक्रम आटोपल्यानंतर भगवान श्री परमात्मा प्रकट होण्याची वेळ झाली. महाराज जनार्दन स्वामी भगवंताचं ध्यान करतायत आणि सगुण रूपामध्ये श्री दत्तात्रय प्रभू प्रकट झाले. महाराज पण वेश मात्र मलंगाचा होता. दत्तात्रय भगवान भगवान परमात्मा एरवी स्वतंत्र वेश धारण करणारा पण मलंग वेशामध्ये प्रकट झाले. सर्वांग चर्मानं वेष्टलेला आहे. कुत्रीच्या रूपामध्ये कामधेनू आहे, नेत्र आरक्त आहेत. असं ते रूप पाहिलं. नाथ महाराज चकित झाले. जनार्दन स्वामी श्री दत्तात्रय प्रभू
आत्मसुखाच्या गोष्टी बोलू लागले. दत्त आज्ञेला स्वामींनी त्या कामधेनूचं दूध काढलं, एका मृण्मय पात्रामध्ये उभयतान यथेच्छ भोजन केलं. अभेद भक्ती प्राप्त झाली. नाथ महाराजांना हा प्रसाद प्राप्त होतो ना. भोजनोत्तर ते पात्र धुण्याकरता म्हणून नाथ महाराजांकडे दिलं. नाथ महाराज ते पात्र धुत आहेत. धुत असताना विचार केला, हीच भागीरथी, हीच गंगा. तो पात्र प्राशन करण्याकरता म्हणून जे जल घातलं होतं ते सगळं जल पिऊन टाकलं. पिल्याबरोबर आत्मानंद प्राप्त झाला. दत्तात्रय प्रभूंच्या चरणावर नतमस्तक झाले आणि नाथ महाराज भगवंताकडे एकटक पाहू लागले. महाराज साक्षात नाथ महाराज सांगतात, तो परब्रह्म परमात्मा पुतळा या डोळ्यांनी आम्ही पाहिला. एका जनाला भगवान परमात्माचं दिव्य दर्शन झालं. दिव्य दर्शन झाल्याबरोबर नाथ महाराज आपला भाव प्रकट करतात. एका जनार्दनी परब्रह्म पुतळा, दत्त देखिला डोळा आत्मदृष्टी. अहो, परमात्माचं या सामान्य चर्मचक्षुनी दर्शन होणं काही नवल नाही हो, पण आत्मदृष्टीने परमात्म्याचा अनुभव प्राप्त व्हावा. आत्मदृष्टीनं परमात्म्याचं दर्शन झालं. दर्शन झाल्याबरोबर श्रीनाथ महाराज तन्मय झाले. क्षणभर तटस्थ रूपाला झाले. समाधी अवस्थेच्या उत्तर एक एक अवस्थांचा अनुभव त्यांना येऊ लागला. नाथ महाराज ज्या वेळेला वृत्तीवर आले, अभेद दृष्टी झालेली होती. प्रभू श्री दत्तात्रयांनी पाहिलं. जनार्दन स्वामींना सांगतात, परमहा भागवत अवताराला व्यासून भागवत धर्माचा मोठा प्रचार प्रसार होणार आहे. हजारो लोकांना भक्ती मार्गाला लावणार आहेत नाथ महाराज. जडजीवांचा उद्धार करतील. अनेक अनेक ग्रंथ संपदा निर्माण करतील. श्रीमद भागवतातील 11 स्कंदावर अपूर्व ग्रंथ प्रगट होईल. दत्तात्रय प्रभूंनी नाथ महाराजांना आलिंगन दिलं. दत्त जनार्दन एकनाथ तिघेही समरस पावले. नाथ महाराजांना अभेद रूपानं हे सगळं ज्ञान प्राप्त झालं. नाथ महाराज सांगतात, गातो एका, ध्यातो एका, अंतर बाहेर पाहतो एका. सगळीकडे एक अवस्था झाली. भक्तीची खरी अवस्था ही व्यवहारामध्ये ज्या वेळेला 1+1 होतात, त्यावेळेला परमार्थामध्ये भक्तीमध्ये मात्र 1+1 होतो. याची साक्ष तुम्हाला सांगतोय का? ज्या वेळेला भगवान श्री गोपाल कृष्ण प्रभू परमात्मा आणि शिष्टाई करण्याकरता म्हणून दुर्योधनाकडे गेले होते. त्या दुर्योधनाकडे जात असताना त्या गर्दीमध्ये भगवंताला पाहण्याकरता दाटी झालेली आहे. राजमार्गावर भगवंताच्या एका प्रिय भक्ताला कळालं की देव येणार आहेत म्हणून. विदुरजी त्यांचं नाव. विदुरजी देवाला लांबून पाहतात. देव रथामध्ये बसलेले आहेत. भक्ताला देवाला बोलवण्याकरता शब्दांची गरज पडत नाही. विदुरांच्या उदाहरणातून हे प्रसिद्ध आहे. विदुरजीने देवाला डोळ्याने पाहिलं. डोळ्याने पाहिल्याबरोबर ज्ञानोपाय सांगतात, शब्देविण संवाद.
शब्दच संवादाचं माध्यम आहे असं नाही, शब्दांशिवायही संवाद होऊ शकतो. हे विदुरजींनी प्रगट करून दाखवलं. देवाला डोळ्याने पाहिलं आणि डोळ्यानेच देवाला आमंत्रण दिलं की देवा घरी या म्हणून. देव गेले दुर्योधनाकडे. दुर्योधनाने सांगितलं देवा तुम्ही म्हणताय तसं काही होणार नाही, पांडवांना काहीही मिळणार नाही. भगवंतांनी सांगावं अरे धर्म न्याय नीती शास्त्र अनुकूल जे असेल तुला ते द्यावं लागेल. पण दुष्ट बुद्धी दुर्योधनाने सांगितलं जमणार नाही देवा. देव निघाले तिथून, माध्यान्ह राहिला होता. दुर्योधन म्हणतो देवा इथे मी पंचपक्वान्नाचा भोग तयार केलाय, स्वयंपाक केलाय, जेवण करून जा देवा. देवाने सांगितलं मला तुझ्या घरचं चालणार नाही. दुर्योधन म्हणतो देवा आता उपाशी कुठे जाणार तू? मग भगवंतांनी सांगितलं येतानाच मला आमंत्रण मिळालेलं माझ्या भक्ताचं, मी तिकडे जाणार. मग दुर्योधन हळूच म्हणतो देवा आमच्या घरचं तुम्हाला गोड नाही लागणार. देव हसले. देव म्हणतात स्वयंपाक केला, सगळं केलं, जेवा म्हणून आग्रही केला, पण मूळ वृत्ती प्रगट केलीस तू. अभक्ताचे परी नावडती. अरे तू अभक्त आहेस, मला तुला काही आवडत नाही, प्रिय नाही. भगवंतांनी दोन कारण त्याला सांगितले. एक कारण सांगितलं तू अभक्त आहेस म्हणून तुझ्या घरचं मला चालणार नाही, आणि ज्यांच्या करता म्हणून मी इथं आलोय त्या पांडवांचं कार्य जर सिद्धीला जात नसेल तर मला इथे अन्न घेण्याचा अधिकार म्हणून मी इथे थांबणार नाही. देव निघाले. निघाल्यानंतर विदुरजी कुठं घरामध्ये यायचा. देव घरी येणार म्हणल्यावर तयारी करावी लागते. देवाचा रथ वेगानं पोहोचला दारामध्ये. दार वाजवलं. विदुरजी घरात नाही येतात. त्यांच्या पत्नी स्नान करत होत्या. स्नान करत असतानाच दारावर कोणीतरी आले म्हणून दार उघडायला गेल्या बरोबर महाराज ते फाटकस वस्त्र अंगावर आहे. भगवंता करता दार उघडलं. अहो इथे पायघड्या घातलेल्या दुर्योधनाने देवाला येण्याकरता, पण देव तिथं राहिला नाही. इथे विदुरांच्या घराचं दार बंद आहे, तिथे जाऊन दार वाजवलं परमात्म्याला. भगवंताची अलौकिक लीला आहे. भगवंताने पाहिला सुलभा पाहतायत. भगवंताला पाहता पाहता तन्मय झाल्या. देवाला घरात बोलवायचंही भान राहिलं नाही. देवही तिथेच उभे राहिले. देवाने आपल्या अंगावरचा शेला काढला, त्यांच्या अंगावर टाकला. लज्जा क्षणाचं कार्य झालं. देवही दारात उभे, याही दारात उभ्या. देवाला पाहिल्या बरोबर पाहिल्या वेद लावी वैसे जीवी जडो. निसर्गामधलं अलौकिक सौंदर्य आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला आपल्याला पाहावं वाटतं, पण हे सगळंच निसर्ग ज्याने निर्माण केलंय त्याचं स्वरूप काय अलौकिक असेल विचार करा. कानोपात्रा नावाची वेश्या भगवंताकडे आली ना, परत गेलेले भगवंताकडून देव पहावया गेलो, देवची होऊनिया भेटो. तदाकार तन्मयता तद्रूपता या भक्तीच्या उत्तरोत्तर अवस्था प्राप्त होतात. भगवंत आले दारामध्ये. आल्याबरोबर आतमध्ये घेतलं देवाला. कसं तरी तो चौरंग टाकला देवाला बसण्याकरता. आता काय भानावर आहे का महाराज? भानावर नसल्या कारणाने तो चौरंग उलटाच टाकला. देवही बसला. मला विचारू नका कसा बसला तो. देवाचे कारण देव जाणे. देवाची लीला ही भक्त लीला विग्रही परमात्मा आहे. देव का उलट्या चौरंगावर बसले सांगतोय का? सरळ चौरंगावर बसल्यानंतर देवाला लगेच उठून जाता येईल. उलट्या चौरंगात बसलेल्या माणसाला उठता येत नाही लवकर. देवाने जास्त वेळ माझ्याजवळ राहावं ही भावना ती नव्हती. देवाला खाण्याकरता म्हणून भूक लागली होती. देवाला केळ आणले. केळ आणल्यानंतर त्याचं साल काढून देवाच्या हातात द्यावं. केळ आपण खाऊ ना. देवाने ते साल आनंदाने खाऊ ना. पहा सोन्याच्या ताटामध्ये पंचपक्वान्नाचा नैवेद्य परमात्मा लांब करून आणला होता ना. भगवान परमात्मा फक्त भावग्राही आहे. तुम्ही काहीही त्याला द्या म्हणा. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ती उपरत वैष्णामी प्रयतात्मना. देवा कारणे भाव तस्मा द्यावे न लगे फारसे.
झाले एक चित्त तरी बहुता, एवढ्यासाठी नका करू वाता हात. देवाला काही प्रिय नाही, फक्त भाव पाहिजे. तेवढ्यामध्ये विदुरजी घरामध्ये येतात. आल्यानंतर विदुरांनी हा प्रसंग पाहिल्यानंतर बायकोकडे जाऊन तिला हलवतायत, पण ती विदेह अवस्थेमध्ये आहे, ती काही भानावर येईना. मग देवाला पाहताय तर देवही त्या अवस्थेमध्ये आहे. देवाला हाताला धरलं, देवा काय चाललंय तुमचं हे, तुम्ही साल खाताय, माझी बायको केळ खातीये, तुम्ही उलट्या चौरंगावर बसलात. देवा माझ्या बायकोला एक कळालं नाही, पण देवा तुम्हाला तरी कळायला पाहिजे होतं ना, तुम्ही देव आहात. विदुरजी बोलताना भगवंतांनी सांगितलं तुमचं म्हणणं खरं आहे, की मला कळायला पाहिजे होतं. मग भक्तीचा व्यवहार कसा होतो भगवंतांनी सांगितलं. अहो व्यवहार होण्याकरता दोन व्यक्ती एका सत्तेमध्ये लागतील, पण इथे मात्र आम्ही दोन नाहीच ना, इथे आम्ही एकरूप झालेलो आहे. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव भक्त तुझा नाही विचार. देव आणि भक्त एक होऊन गेले म्हणतात. नाथ महाराजांना याची प्रचिती आहे. म्हणून परमार्थ मार्गामध्ये, भक्ती मार्गामध्ये एक अधिक एक बरोबर एकच होतो. याच्याकरता नाथ महाराज सांगतात, ज्याचं गायन मी करू लागलो तो एक आहे, ज्याचं ध्यान मी करू लागलो तो एक आहे, आणि ज्याला मी आत पाहिलं तोही एक आहे, आणि ज्याला बाहेर पाहिलं तोही एकच आहे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा. अगुणी सगुणी त्या परमात्म्याला मी पाहू लागलो. जनामध्ये वनामध्ये एवढंच काय, निरंजनामध्ये मी त्याला पाहिलं. याचं कारण नाथ महाराज सांगतात, जनार्दन स्वामींनी मला कडेवर घेतलं म्हणून परमात्मा रूपता अनुभवायला आली महाराज. भगवान श्री दत्तात्रय प्रभू गुप्त झाले, जनार्दन स्वामी आपल्या आपल्या कामाला आले, पण नाथ महाराजांना मात्र दत्त दर्शनाचा परमानंद झालेला होता. जे सगुण रूप आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं तोच परमात्मा आहे. गुणातीत अनसूया असूया रहित परमात्मा. बुद्धी बोध यांचा संयोग झाला, संयोगातून उत्पन्न होणारं निर्गुण रूप हे खरं. तोच निर्गुण आणि तोच सगुण, तोच दत्त, तोच विठ्ठल, तोच राम वेगवेगळ्या रूपांमध्ये तो नेहमी प्रकट होतो, साधनांनी प्राप्त होतो. पण मात्र हा परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे अशा भानगडीत जायचं नाही. अहो सगुणही तोच आहे आणि निर्गुणही तोच आहे. तुझं सगुण
तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. ज्ञानोबाला सांगतात पहा, भगवान परमात्मा सगुणही आहे निर्गुणही आहे. सगुण निर्गुण एकच परमात्मा आहे, पण तो मात्र अनुभवायला जो येतो याच्या करता म्हणून गुरु कृपा पाहिजे. तोपर्यंत हा सगुण निर्गुण परमात्मा अनुभवायला येत नाही. देहामध्ये अहंतेचा पदर आहे, तो पदर बाजूला करावा लागतो. याच्या करता अंजनाची गरज आहे, स्वच्छ करण्याची गरज आहे. म्हणून हे नित्य सिद्ध असणार जे स्वरूप आहे, सगुण तेच निर्गुण, निर्गुण तेच सगुण, हे यथार्थ ज्ञान होण्याकरता गुरुकृपा पाहिजे. अनेक साधना केली पण ज्ञान प्राप्त होत नाही, कारण हे ज्ञान प्राप्तच आहे, पण त्याच्यावर आलेला जो पदर आहे तो फक्त बाजूला करावा लागतो. ज्ञानोबाराय सांगतात पहा, किंवा नाथ महाराजही सांगतात, घृत थिजले तेच विखुरले, परी घृतपणा नाही मुकले. या थंडीच्या दिवसांमध्ये तूप घट्ट होऊन बसत, मग ते तूपपणाला मुक्त का हो, ते तूपच असतं. थोडासा अग्नीचा स्पर्श झाला की ते पातळ होतं. पातळ झालं म्हणजे ते काय तूप राहत नाही का, ते तूपच असतं. तसं सगुणही परमात्मा, निर्गुणही परमात्मा. मग नाथ महाराज सांगतात, परिते संचले परब्रह्म. तो परमात्मा अशा रूपामध्ये, माझी दत्त ती माऊली प्रेम पान्हा पान्हावरी. दत्त महाराजांची कृपा झाली, प्रेम पाना प्राप्त झाला. नाथ महाराज त्या दत्त नामामध्ये, दत्त चिंतनामध्ये तल्लीन झाले. हातामध्ये भजनाचं, भगवत प्राप्तीचं जे साधन आहे ते साधन स्वीकारलं आणि आनंदामध्ये भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन झाले.
दत्तात्रेयांचं परम प्रीतीनं नामस्मरण नाथ महाराज करतात. परिणाम असा झाला, अंतःकरण वृत्ती पालटली, आनंदानं गाऊ लागले, नाचू लागले महाराज. साक्षात दत्तात्रय प्रभू वेळोवेळेला प्रकट होत आहेत, दर्शन देत आहेत. नाथ महाराज दत्तात्रय प्रभूंचे आनंदानं पूजा करू लागले. केले आवाहन जेथे नाही विसर्जन, आवाहन केलं, परम प्रीतीनं पूजन करू लागले. भरला ओतप्रोत स्वामी माझा देव दत्त. भगवान दत्तात्रयांची पूजा आरंभ झाली महाराज. पूजेला आरंभ करत असताना आवाहन करावं लागतं देवतेचं. दोन प्रकाराने पूजा सांगितली, पंचोपचार पूजा आणि षोडशोपचार पूजा. वेळ कमी असेल, संध्याकाळची पूजा असेल तर पंचोपचार पूजा केली जाते, आणि विशेष प्रसंगाला किंवा पहाटेची पूजा मात्र षोडशोपचार केल्या जाते. व त्याच्यामध्ये अगोदर सुरुवातीला भगवंता करता म्हणून सगळं साहित्य गोळा करावं. साहित्य गोळा करून भगवंताचं पूजन करावं. पूजन करताना ध्यान, आवाहन, पाद्य, स्नान, पंचामृत, पुन्हा शुद्ध स्नान, मग गंध, तुलसी दल, पंचामृताचा नैवेद्य, मग अभिषेक सुरू होतो. नाथ महाराज पूजा करताय. नाथ महाराजांची सामुग्री मात्र भिन्न आहे बरं का. नाथ महाराजांनी ही मानस पूजा केल्याचं वर्णन आहे. नाथ महाराज म्हणतात, गाता येत नाही मला, पूर्ण सुलीनता पाही, एका जनार्दनी खून विश्वी भरला परिपूर्ण. परमात्मा संपूर्ण जगतामध्ये भरलेला याची अनुभूती मला येऊ लागली. भगवंताला ज्यावेळेला अर्घ्य देण्याची वेळ येते, चौदेहांची क्रिया अर्घ्य दिली दत्तात्रया. देहाचं अर्घ्यदान केलं. जे जे कर्म धर्म होते ते परमात्माला अर्पण केले. काय उचित काय अनुचित मला काही माहित नाही. आत्मा माझा देव दत्त, एका जनार्दनी स्वस्थ. केले सर्वाचे आचमन, संचिताचं प्रियमानाचं आचमन केलं. जे प्रारब्ध शेष उरलेलं होतं त्याद्वारे भगवान दत्तात्रयांचं मी ध्यान करू लागलो. परिणाम काय झाला? झाले सकळ मंगळ. सगळं मंगळ प्राप्त झालं मला. देवांचा देव असणारा, त्रिगुणावर सत्ता चालवणारा, भेदाभेद निवारण करणारा भगवान परमात्मा दत्तात्रयांची पूजा करता करता जीवपणा मुकलो जीवे. जीवपणाचा बाध झाला. भगवान दत्तात्रयांची षोडशोपचार पूजा झाली. पूजा झाल्यानंतर आता ऋतुकालोद्भव पुष्प अर्पण करायचे परमात्म्याला. सुंदर सुंदर पुष्पमाळा अर्पण करायची आहे. पण नाथ महाराजांच्या जवळ सामुग्रीच वेगळी आहे. सहस्त्र दल कमलाकार, कंठी अर्पियले हा. उचित समाधी ध्यान अवस्थेमध्ये ही सगळी अवस्था. 16, 12, 18, 4 माथा वाहू पुष्पभार. एका जनार्दनी आळीपुळो दत्त चरणाब्ज निर्मळू. दत्तात्रय प्रभूंच्या चरणावर हे सगळं अर्पण केलं. ज्ञानदीपिका उजळली महाराज. चिंतेची काजळी येऊ दिली नाही. देवदत्त परमात्म्याला ओळखलं. भेदाभेद मावळले. प्रेम आनंद भरित झाले. भगवान परमात्म्याला सगळं अर्पण केल्यानंतर बाहेर आत चराचरी ध्यानामध्ये मनामध्ये सगळीकडे परमात्मा भरून उरला. आणि मग नाथ महाराजांनी शुद्ध ज्ञानदीपानं प्रभू श्री दत्तात्रय परमात्म्याची आरती केली महाराज. Thank you.
प्रभू पुढे सगुण रूपामध्ये उभे साक्षात परमात्म्याची आरती केली. जय देव जय श्री गुरु दत्ता. आरती करताना भव भय सगळं निवारण झालं. सगळ्याच आरतीचा अर्थ सांगण्याचं कारण नाही. दत्तात्रयाच्या ध्यानानं दत्त दत्त ऐसे लागलेसे ध्यान लागलं. ध्यान लागल्याचा परिणाम काय झाला? नाथ महाराज म्हणतात दुसरं काही जाणायचं शिल्लकच राहिलं नाही. एका जनार्दनी श्री दत्त दत्तात्रयांचं अलौकिक प्रेम प्राप्त झालं. आरती ओवाळली महाराज. तिथे आरती ओवाळायला काय निरांजन आहे का, वात आहे का, काय आहे? आत्मज्योतीने आरती केली. भक्तामणी केला दास एका जनार्दनी विश्वास. जेव्हा पाहिजे त्यावेळेला नाथ महाराजांना दत्तात्रयांचं दर्शन होऊ लागलं. प्रभू श्री दत्तात्रयांची अलौकिक कृपा नाथ महाराजांनी भागवत ग्रंथ निर्माण केला. प्रेमभरानं नाथ महाराजांनी या भागवतामध्ये अनेक ठिकाणी दत्तात्रयांचं वर्णन केलेलं. महाराज प्रभू श्री दत्तात्रयांची कृपा कशी झाली याचं विपुल ठिकाणी वर्णन नाथ महाराज करतात. भागवतामध्ये 23व्या अध्यायामध्ये देखील नाथ महाराजांनी याचा गोड वर्णन केलेलं. महाराज आता नमो दत्तात्रया जो का आचार्यांचा आचार्या तेने प्रवर्तिले ग्रंथकार्या अर्थावया निज बोधो. भगवान दत्तात्रयांना नमस्कार केला. त्याच भिक्षुगीताच्या शेवटी 23व्या अध्यायामध्ये नाथ महाराज म्हणतात परात्पर गुरु दत्तात्रय माझ्या गुरुचेही गुरु आहे. माझे निज गुरुचाही गुरु श्री दत्त परम गुरु. तो भिक्षुगीतार्थे साचारो योग्या योगेश्वर दृष्टला. स्पष्टपणानं नाथ महाराज योग्यांचे गुरु परमगुरु दत्तात्रयांचं कृपेचं आणि अभय सांगतात. अत्यंत महत्वाचं वर्णन नाथ महाराज मुखाने करतात. मुक्त मंडपा माझारी निज गमना गजरी दत्त प्रगटला कीर्तना माझारी. घरोघरी जंगम स्थावर सगळीकडे परमात्मा आहे. जनार्दन स्वामींच्या कृपेनं साक्षात दत्त दर्शन झालं. स्मरण करावं तेव्हा दत्तात्रय प्रगट होत आहे. हृदयामध्ये वास्तव्याला आहे. दत्त दर्शन झालं, वरप्रसाद झाला. जनार्दन स्वामींना वाटलं आता शिष्य पूर्ण रूपाला आलेला आहे. आता यांच्याकडून काहीतरी साधन आपण करून घेतलं पाहिजे. म्हणून देवगडावरच वायव्य दिशेला असताना शूरभंजन या रम्य पर्वतावर जागा नेमली. कर्तव्यार्थाचा बोध केला. भगवान श्री कृष्ण परमात्म्याची उपासना दिली. शुभ मुहूर्त पाहिला. अवघातो शकून हृदय देवाचे चिंतन. पहा शुभ मुहूर्त पाहिला याचं कारण असं आहे कोणतंही सत्कार्य करताना मुहूर्त पाहिला पाहिजे ना. दिवस पाहिला पाहिजे. चांद्रमान गुरुबल हे सगळं पाहिलं पाहिजे. भगवत कृपा भगवत सान्निध्य प्राप्त व्हायचं आहे. उपासना करायची, अनुष्ठान करायचं आहे. दिवस पाहिला, शुभ मुहूर्तावर तिथं पाठवलं. मार्कंडेय ऋषींच्या तपाचं ते स्थान आहे. सूर्यकुंड त्या ठिकाणी आहे. नाथ महाराज गेले एकटेच तिथे. जागा स्वच्छ केली. स्थिर आसन तिथं मांडलं. कोणत्याही प्रकारचं द्वंद्व नाही मनामध्ये. आता इथे क्षुधा क्षमनार्थ काय होईल चिंता करायचं काम नाही. महाराज श्री गुरुदेव योगक्षेम चालवण्याकरता सांभाळ करण्याकरता पूर्ण समर्थ आहेत. दृढ निष्ठा ठेवली. तपाला आरंभ केला. तप करायचं म्हणजे काय करायचं आहे ज्ञानोबरायांनी सांगितलं. महाराज वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक ठिकाणी तपाचा विचार आहे. ब्राह्मे मुहूर्तेच उत्थाय चिंतयेत आत्मनोहितम ब्रह्म मुहूर्तावर उठावं. आणि आत्मनोहितम आत्मज्ञान प्राप्ती करता म्हणून चिंतन करायचं आहे. ब्रह्म मुहूर्तावर उठावं. स्नान संध्यादी कर्म करावे. पूर्वाभिमुख सिद्धासन घालून बसावं आणि श्रीकृष्ण मूर्तीचं ध्यान करावं. मनानं श्रीकृष्ण मूर्तीचं ध्यान करताय. ध्यानाचेही प्रकार सांगितले. ध्यान करत असताना सविकल्प ध्यान
आणि निर्विकल्प ध्यान सांगितलं. सविकल्प ध्यान म्हणजे सगुणासहित ध्यान, निर्विकल्प म्हणजे निर्गुण परमात्म्याचं ध्यान सांगितलं. परीक्षिती राजाने श्रीमद भागवताच्या आरंभाला शुकदेवांना विचारलं होतं की देवाचं ध्यान तुम्ही करायला सांगितलं, पण आम्ही डोळे बंद केले की आमच्या डोळ्यासमोर सगळा प्रपंच प्रगट होतो. एकाने मला सांगितलं, महाराज मी डोळे बंद केले, बंद केल्यानंतर मला काय दिसलं काय सांगू. एक चोर आला, त्या चोराला माझे हातपाय बांधले, कमरेच्या चाव्या काढल्या, हळूच कपाट उघडलं आणि मी कालच ₹1,00,000 काढून ठेवले होते बँकेतून, ते घेऊन पळाला चोर. डोळे बंद केल्यावर काय काय ध्यानात येतं आपल्याला. परीक्षित राजा म्हणतात, शुकदेव कृपा करून हे ध्यान आम्हाला लागेल कसं सांगा. मग शुकदेवांनी सुलभ उपाय सांगितला मला की भगवंताच्या सगुण रूपाचं ध्यान करायचं आहे. मग ते ध्यान करण्याकरता भगवंताच्या चरणापासून मस्तकापर्यंत ध्यान लावायचं आहे. संचिंतयेत भगवतश्चरणारविंदम, भगवंताच्या चरण कमलापासून मुख कमलापर्यंत एका एका ठिकाणी दृष्टी ठेवायची. भगवंताचं रूप ध्यानामध्ये आणायचं आहे. तो परमात्मा ध्यानामध्ये आणण्याकरता तो अगोदर पाहावा लागेल ना. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो बरवा असताना परमात्मा पाहिल्यानंतर तो ध्यानामध्ये आला. आल्याबरोबर ध्यान करू लागल्यानंतरची अवस्था आहे, ध्यानी ध्याता पंढरीराया मने सहित पालटे काया. ध्यान करू लागले नाथ महाराज. ध्यान करताना सविकल्प ध्यान करताय, सविकल्पातून निर्विकल्पामध्ये नाथ महाराज जात आहे. ब्रह्ममुहूर्तावर रोज उठावं, भगवंताचं ध्यान करावं, गुरु प्रदत्त गुरुदर्शित मार्गानं साधन स्वीकारावं. ज्ञानोबा आपल्याला हरिपाठामध्ये सांगतात ना, मनोमार्गी गेला तो येथेच उरला. म्हणून मनाच्या मार्गाने हे असले उपद्व्याप करायचे नाही. त्यातल्या त्यात योगाधिक मार्ग तर अतिशय अवघड आहेत. हे जाणते गुरु असल्याशिवाय योगाचा मार्गच अवलंब करू नये. कारण योग मार्ग हा अतिशय क्लिष्ट आहे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये याच्या विषयीचं विपुल वर्णन केलेलं आहे. योगाची या वाटा जे निघाले का सुबटा, तया दुःखाची वाटा भागू आला. योग मार्ग अतिशय दुःखरूप आहे. मग हे ध्यान धारणा साधन करायचं असेल तर गुरु प्रदत्त मार्ग असावा. नाथ महाराज साधना करू लागले. भगवंतांनी गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश केलाय, शुच प्रदेशात जाऊन स्थिर आसन लावावं आणि मग ध्यान करावं. समम काय शिरोग्रीवम धार्यन् नचलं स्थिरः संप्रेक्ष नासिकाग्रम स्वं दिशश्च नावलोकयन्. योगाभ्यास नाथ महाराजांनी आरंभ केला. चंचल मन स्थिर केलं, नासिकाग्र दृष्टी केली, मन आत्मा प्रशांत झालं. विगत भीर ब्रह्मचार्य व्रते स्थितः व्रत धारण केलं. मनसंयम्य मनावर संयम केला. मच्चित्त झाले, युक्त आसीत मत्परः. भगवंता करता म्हणून या सगळ्या अभ्यासाचा परिणाम नाथ महाराजांवर होतोय. अभ्यास योग चालवल्यानंतर बाह्य स्फुरण मावळलं, देहीच विदेहीपणाचा अनुभव येऊ लागला. जनार्दन स्वामींनी जो ब्रह्मबोध केला होता, सगुण भक्तीचं वर्म सांगितलं होतं, भक्ती सुखाचा आनंद भोगू लागले, परमानंद प्राप्त झाला. विटे ऐसे सुख मोहे ब्रह्मरस पुढता पुढती आस सेवावी. भगवंताचं रसरूप वर्णन जे केलेलं आहे तो परमात्मा अनुभवाला येऊ लागला. रसोवई 6 म्हणून भगवंताचं वर्णन केलेलं आहे. म्हणून तर तुकोबाराय सांगतात, हा रस आम्हाला प्राप्त झाला, हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा. त्या रसाचं सेवन करता करता जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, सेवन तर आम्ही केलंच, यात नवल काय, पण तो रस आम्ही जगालाही वाटायला निघालो महाराज.
सेवितो हार वाटितो हरिता सेवितो हार वाटितो सेवितो हा रस वाटितो आणिका घ्या रे होऊ नका रान भरली. नाथ महाराज या आनंदामध्ये तल्लीन आहेत. रसरूपाचा आनंद घेतायत. तो रस बाहेर प्रगट होतोय. सगुण भक्तीचा आनंद उपभोगतायत. जनार्दन स्वामींनी वर्म सांगितलं होतं, बोध प्राप्त करून दिला होता, भक्तीच्या साधनाचा अवलंब प्राप्त झाला होता. भगवान परमात्मा साध्य आहे हे शिष्याच्या म्हणजे नाथ महाराजांच्या मनावर बिंबवलं होतं. ज्याप्रमाणे लवण कण समुद्रामध्ये विरघळून जातात, त्याचप्रमाणे हरिरूपामध्ये रंगून जावा हा नाथ महाराजांना उपदेश झाला होता. सर्व कर्म योग याग तप ज्ञान हे सगळंच्या सगळं भगवंता करताच आहे. भगवंतापेक्षा वेगळं कशा करता नाही. भागवत धर्माचं मुख्य तत्व अंतर्बाह्य नाथ महाराजांना प्राप्त झालं होतं. गुरुच्या मुखातून रोज ज्ञानेश्वरी आणि आदी ग्रंथांचं चिंतन ऐकल्यामुळं चित्तावर हे ठसलं होतं. भगवंताचं ध्यान परमभक्तीनं करण्याचा अभ्यास ठेवला. भगवान श्री प्रभू परमात्म्याचं गोपाल कृष्ण परमात्म्याचं नाथ महाराजांना साक्षात दर्शन झालं. दर्शनाचा परिणाम पुन्हा तन्मयता प्राप्त झाली. तीव्र तपश्चर्या चालली आहे. देव प्रगट होत आहे, दर्शन देत आहेत. ही तीव्र तपश्चर्या चालत असताना एक दिवस नाथ महाराज समाधीमध्ये ध्यानामध्ये अत्यंत भयानक काल सर्प त्यांच्या अंगावर धावून आला. पोटाला विळखा घातलेला आहे. पण आश्चर्याची गोष्ट आहे, साम्य स्थितीचा अनुभव नाथ महाराजांच्या ठिकाणी आहे. नाथ महाराजांच्या अंगस्पर्शाचा परिणाम त्याची क्रूर बुद्धी मावळली. नाथ महाराजांच्या मस्तकावर फणा घेऊन भरायला आनंदाने डोलू लागला. अहो, ज्या पुरुषाचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्याच्या समोर व्याघ्र सर्प काही होत नाही. महाराज चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्र ही न खाती सर्प तया. व्याघ्र सिंह
काही करत नाही त्याला, पीडा करण्याचा तर संभवच नाही. भेद भाव मावळला, जगातला भेद निमाला, सर्व हे काय आहे, आत्मानंदाची अनुभूती प्राप्त आहे. भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्त आत्मा सर्वत्र समदर्शनः. ऐक्य स्थिती अनुभवाला आली, काही शिल्लक राहत नाही. आपण जे विश्वात पाहतोय, विश्वात भरून राहतोय, अवभयाचं काही कारणच नाही. कारण तुझे जवजव घडे तव संसार भय. द्वैत भावना मावळलेली आहे, अद्वैत भावनेवर स्थिर आहे. त्यामुळे नाथ महाराजांना याचा काही परिणाम होईना. ज्ञानोबा काय सांगतात, तरी मी तव सकळ देही असे एक विचारू नाही, आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. पहा, सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि, याची तीव्रतम अनुभूती नाथ महाराजांना होती. हा दृष्टांत थोडासा कळायला जर आपल्याला अवघड वाटत असेल तर माऊलींच्या चरित्राकडे या. ज्यावेळेला शुद्धीपत्र आणण्याकरता ही चौघही भावंड पण पैठणात आलेली आहे, त्यावेळेला त्या सभेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांची हेटाळणी झालेली आहे. त्याच वेळेला नाव विचारण्यात आले, प्रत्येकाने आपलं नाव सांगितलं. नाव सांगितल्यानंतर अरे नावात काय ठेवलंय असं एकाने बोलून दाखवलं. एक जण म्हणतो, अहो तो इथून रेडा चाललाय, त्याचं नावही ज्ञान आहे. ज्ञानोबारांची सर्वभूतानी हे जे पद आहे ना, ते इथे लागू होतं पहा. हे सगळे परमात्मा स्वरूप आहेत. नाही नाही, माझंच रूप आहे. ज्ञानोबारांनी सांगितलं, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. त्या रेड्याकडे पाहून बोलले माऊली की तोही माझा आत्मा, आमच्या दोघात वेगळीच नाही. सगळ्या सभेनं सांगितलं, महाराज तुमचं म्हणणं खरं आहे, पण चमत्कार दाखवा ना काहीतरी. असं बोलून कुठे होत असतं का? सिद्ध करून दाखवा. ते रेड्याला जवळ बोलवण्यात आलं, त्याच्या मस्तकावर हात ठेवला महाराज. हात ठेवल्याबरोबर त्याला आज्ञा केली, बाबा ऋग्वेद म्हणतोस का? त्याला शिकवलं आधी, त्याच्या कानात काही लावलं कशी आहे ना, काही केलं. हात ठेवला फक्त. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद ओंकार शब्द प्रणवा. ज्ञानोबारांची आज्ञा झाल्याबरोबर वेद बोलू लागला रेडा. तो रेडा वेद बोलत असताना सगळे आश्चर्यचकित झाले. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भ शांती प्रगटला ज्ञानोबा. सर्वभूतांच्या आत्मनि, सर्व जगत आपलं स्वरूप होऊन जातं का? द्वैत बुद्धी मावळलेली आहे, अभेद वृत्ती प्राप्त झाली आहे. हा साप काही करायला तयार नाही नाथ महाराजांना. नाथ महाराजांना याची पुसटशी कल्पनाही नव्हती, कारण नाथ महाराज देवाच्या ध्यानामध्ये येतात. जणू काही हा नाथ महाराजांचा सवंगडीच झाला. रोज नाथ महाराज ध्यान करायला बसले की यानं यावं आणि नाथ महाराजांच्या वर फणा धरून भरावं. ध्यानामध्ये हालचाल सुरू झाली की निघून जावं. बरेच दिवस असा क्रम चालला महाराज. एक दिवस नाथ महाराज ध्यान करतायत, हा सर्प त्यांच्या डोक्यावर फणा धरून बसला. या डोंगराच्या पायथ्याशी एक भाविक शेतकरी राहत होता. गाई वासरं चालत असताना एकदा नाथ महाराजांनी त्यांनी पाहिलं होतं, अरे कोणीतरी मोठे तपस्वी आहेत, साधू आहेत, संत आहेत, भक्त आहेत. भक्तिभावानं नाथ महाराजांना त्यांनी प्रार्थना केली आणि रोज गाईचं दूध तो नाथ महाराजांना आणून देत होता. नाथ महाराजांची समाधी उत्थान झाली की नाथ महाराजांनी ते दूध घ्यावं असा क्रम चालू होता. एक दिवस या सर्पानं नाथ महाराजांना विळखा घातलेला आहे. शेतकरी दुधाचं भांड घेऊन वर आल्याबरोबर त्यानं तो प्रकार पाहिला. प्रकार पाहिल्यानंतर घाबरल्यानंतर मोठ्याने ओरडू लागला,